स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं, कारण एक छोटीशी स्माईलसुद्धा खूप काही करण्याचं बळ देते. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. कधीतरी एकट्याने बसून विचार करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्यांच्यासाठी जगा. बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे जीवन सुखकर होईल. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. जीवनाला खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवा आणि काहीतरी वाईट विसरा. विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा, कारण विचार करून माणूस मनातून खचतो, परंतु प्रयत्न करून माणूस प्रगतीच्या मार्गावर पोचतो. जेव्हा सोबत कोणी नसतं ना, तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावा लागतो. अपयशाला घाबरू नका, ठाम निश्चय करा. उद्दिष्टपूर्ती आधीच माघार घेऊ नका. कार्यशील राहा, कामाचा कंटाळा करू नका. सगळे आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक जिंदा है तब तक निंदा है. ज्या ठिकाणी आपला मान नाही त्या ठिकाणी कधीच जायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. जे आपल्या नजरेतून उतरले त्यांच्याकरिता कधीच त्रास करून घ्यायचा नाही. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही. हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात. असे काही लोक असतात जे तुम्हाला आयुष्यात खाली पाडतात, तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात. ते विजेते दिसतात, परंतु प्रत्यक्षात ते केवळ त्यांच्या असुरक्षतेमुळे आणि मत्सरातून आवाज उठवत आहेत. त्यांना तुम्हाला खाली खेचून देऊ नका. विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा, आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे ते धरून ठेवा. जीवनात कधी कोणाला कमी समजू नका, कारण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचे एक थेंब बुडवू शकत नाही. आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाची चाली खेळून जातो. भरलेला खिस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिस्सा जगातील माणसं दाखवतो. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जगाला काय आवडतं ते लिहू नका, तुम्हाला काय वाटतं ते लिहा, कारण उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनू शकतं. तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येकाला खुश ठेवू इच्छिता, तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची किंमत कमी करून घेता. हा एक प्रकारचा त्रास आहे. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी जे काही करतो किंवा मला काय वाटते यापेक्षा मी बरेच काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईन. जीवन सुंदर आहे आणि ते मी अजून सुंदर करणार. येणारे दिवस आनंदाने जगणार.